आज होळी आहे. होळीनिमित्त पुरणपोळ्या करायच्या चाललेल्या आहे. दुपारीच डाळ शिजत करून ठेवलेली होती. आता पीठ मळाई घेतल्या मस्तपैकी शेकाला कडकडीत तडतडीत ठणठणीत फोडणी द्यायची. लाल कुंकू, सकाळी कुंकुम अर्चन केले. महालक्ष्मीला अभिषेक झालाय. आज सोमवार असल्यामुळे महादेवाच्या पिंडीला सुद्धा अभिषेक झालाय. सकाळी मला 2 तासाच्या वर लागले देवपूजेला. आता मी पीठ मळते आणि माझं फेवरेट पार्ट चालू झालाय. कुठला काढायलाच असेल सगळा राग नाही हो, राग नाही. नैवेद्याचं का चाललंय म्हणलं देव मनामध्ये नामस्मरण करायचं असतं. मस्करीमध्ये बोलले पण मजा येते. हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवा माझ्या पोळ्या चांगल्या फुगू दे. लसूण सोलून झाला. लसूण मसाला मी दुपारीच करून ठेवलेला होता. दुपारी करून ठेवलेला होता. डाळ शिजत घातलेलं दुपारी, त्यामुळे एवढं काम हलकं झालं ना. आता लसूण चिरते आणि मस्तपैकी अशी तडाला ना. तुम्हाला माझा आवाज येतोय का? कारण मी तर कामाच्या गडबडीत आहे. दिवाबत्तीची वेळ झाली. पकडून चेसून खाण्याचं. कुठं पळून काही काय नाही हो, फक्त ना 7-8च पोळ्या करणार आहे. आम्हाला 4-5च लागतात. घरात कारबाई खात नाही, जबरदस्तीने एक खायला लागते. आपली बारकं सासूला पण आवडत नाही. 2 पोळी दिली तर जबरदस्तीने ते पण खातं. मला एक केला मला पुरणपोळ्या लहानपणापासून आवडतात. चहा बरोबर तर मला लय आवडते पुरणपोळी. त्यामुळे मी पुरणपोळी स्वतःसाठी बनवायला लागते. मम्मी होती तेव्हा मम्मी माझ्यासाठी खास बनवायची. पण आता काय स्वतःची वस्तू स्वतःच बनवायला लागते. आले 1 मिनिटं. 4-7-8च बनवणार आहे. इथं घरात 5 आणि 3 तिकडं दिराला जाऊ बाईला द्यायला. 5 जास्त काय बनवणार नाही. आपली बारकी सासू आल्या. या अगोदर या इथं या. गुरुवारी नाही घालायला लागणार का? 2-3 वर्ष झालं ते शाळेचा शर्ट इथं जरा फाटायला आलाय. मी बाहेर जाऊन येतो. तुम्हाला आता व्हिडिओ पण करू दे, जेवण पण करू दे पटकन. आता त्याला नाश्ता द्यायला लागेल. त्यांनी नाटकी म्हणजे माझं इथं 15 मिनिटाचं काम असतं ना, ह्याच्यामुळे मला 1 तास लागतो. 1 तास. कढीपत्ता पण मस्त असं धुवायला टाकलेला. घाण येते हो, दुसरं काय. मी अशी ना काय कोथिंबीर पण वापरायची असली ना, कोथिंबीर पण चांगली 15-20 मिनिटांना 2 3 पाण्यात अशी बदलून ठेवते. तुम्हाला कुठं वाटतं की मी तुम्हाला दाखवते बघ कसं पाणी झालं. नाही दिसत आहे, पण जी माती असते ना ती अशी साईडला तुम्हाला. होळी पुजायचं टायमिंग काहीतरी 9चं होतं. त्याच्या अगोदर मला पोळ्या करायच्या होत्या. दक्ष शाळेत आल्यानंतर मला इंदाळा उशीर येतो आणि मी किचनमध्ये असले ना, माझ्या मागं कारभारी आणि दक्ष दोघं पण असतात. या इथं या मागे. अहो या मी काय म्हणते. एवढ्यात कारभाऱ्यांच्या मामी सुद्धा किचनमध्ये आल्या. एकतर बारक्या सासूची आणि कारभाऱ्यांची माझ्या मागं लुडबुड असते. त्यांच्यावर बोलता कसं तरी शेकाला फोडणी दिली. एकदम अशी झणानून जाळण धूर एकत्रच निघाला ना, भारी फोडणी बसली. ते बारक्या सासूचं कसं असतं, शाळेत आलं ना, शाळेत दिवसभर काय घडलं ते सगळं सांगत बसतं. आणि कारभाऱ्यांचं पण सेम. करून झाले, पाणी आले, कामच वाढतं यार. वास तसा चांगला सुटलाय, कारण काय ह्या वेळेला काय झणझणीत वास सुटलेला पूर्णाचा. थांबा तुम्हाला देते. घे ग थोडा अगं थोडा घे ग. कशाला लाजत्यास ग बाया? आपल्याच पोळ्या आहेत त्या. मला ना इंदाळ्या गोड पोळ्या आवडते त्यामुळे हो भरून दणा आणून गुळ टाकलेला, जसे काय आपल्या बापाची शेती आहे. काय नुसत्या बारक्या पोराच्या गुबगुबीत गाल्यासारखं माझं पुरण पडलेलं. निल्या भाईचं नात काय करता एकदम झाक झालेल्या होत्या. माझी पहिली पोळी ह्या वेळेला फुटली नाही बघा. नाहीतर आपला रेकॉर्ड असतो, पहिली पोळी टाकली की फुटते म्हणजे फुटते. काय टुमटुमीत पोळ्या झालेल्या होत्या. सगळं आवरलेलं. पहिला नैवेद्याचा डबा भरला बघा. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या बाजूला ज्योतिबाचं मंदिर आहे आणि माझं कुलदैवत ज्योतिबा आहे. मग काय मानाचं पहिली पुरणपोळी ज्योतिबाला गेली आणि आपली निल्या तुमचा निल्याबाई एकदम झाकमध्ये निळी झार साडी घालून एकदम असा खुलून दिसत होता का नाही, एकदम तयार झालेला बघा पूजेला जायसाठी. पहिला डबा गेला, नैवेद्य गेला ज्योतिबाला, दुसरा घरच्या देवाला आणि तिसरा कारभाऱ्यांना नाईट शिफ्टला जायचं होतं म्हणून त्यांना पहिल्यांदा म्हणलं जेवायला घ्या. 10 वाजायला आलेले. म्हणता लय उशीर झाला. तोपर्यंत माझी मावस जाऊबाई मला बोलवायला आली. चला की लवकर. मग लगेच ताट बनवलं आणि पोचवलं माझ्या दिराच्या घरी. आणि बाजूच्या 2 शेजारण्या होत्या ना, त्यांना पण पुरणपोळ्या दिल्या. आणि आम्ही पोचलो ना होळिका दहनाला. आमच्या घराच्या मागच होळिका दहन असतं. ह्या वेळेला लाईटिंग काय केली नाही मला कळलंच नाही. अंधारामध्ये थोबडंच दिसत नव्हतं कुणाचं, पण मस्तपैकी असं सजावट केलेली होती बघा. घराच्या मागच असतं त्यामुळे लय भारी मजा येते. मस्त फोटो बिटो काढले. होळीचं पूजन केलं बाबा. म्हणलं कुणाच्या तिरक्या मांजराची आमच्यावर नजर लागली. जरा प्रगती झाली की असं ढापकीनं खाली पडतोय. त्याची पहिल्यांदा नजर उतरव. कशाला रे बाबा आम्हाला नजर लावतो? आमच्या सुखी संसाराला कळणं झालंय. तोपर्यंत सगळ्या बायका होत्या, सगळ्यांना हळदी कुंकू लावलं.
चला मग सगळी आमच्या मागची इडापिडा टळून जाऊ दे म्हणून होलिकाला म्हणलं आणि सगळं बघा नकारात्मक मगता बोलायला पण न झाल्या बोबडे वळायला लागले सगळे ह्या अग्नीमध्ये जळून जाऊ दे. मग काय मनापासून प्रार्थना मागितलेली. आज पौर्णिमेचा उपवास पण होता, एकदम कडक उपवास केलेला होता बघा. नुसत्या एका ताकाच्या ग्लासवर होती. मस्त संध्याकाळचं पूजन बिजन सगळं काय व्यवस्थित झालं. आता उद्याची तयारी करायची होती. होळी कलर बिलर सगळं काय आणून ठेवायचं होतं. पटापट घरी आलो. फोटो बिटो लय भारी आले बरं का. तुम्ही नीलम कोंबोडेला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं त्यामुळे तुम्हाला बघायला नाही भेटलं. कारभाऱ्याबरोबर फोटो तर माझा एक नंबरच आलेला आहे. कारभाऱ्यानं बाय बाय केलं आणि उजाडला ना दुसऱ्या दिवशीचा. दुसरा दिवस असा जो उजाडला ते पोराने उठल्यापासून आणि ढनानाना तनानाना चालू केलेलं. तसं तर मी कधी ना होळी खेळलीच नव्हती. रंगपंचमी गावाला कधी खेळलेलो नाही. ह्या वर्षी आमच्या महिला मंडळानं ठरवलेलं की होळी खेळायचं. मग काय तोंडाला आणि डोक्याला त्याला असं फासलं. म्हणलं कलर परत निघतोय का नाही म्हणून पहिल्यांदा नवऱ्याच्या हातनं कलर लावून घेतला बघा. एकदम निळा निळा. आपला फेवरेट कलर निळा आहे. कसला इकडं निळा होस तर मी लाल लाल टमाटर झालं. जे ते सगळ्यांनी असे कलर अंगावर ओतले ना. रंगबिरंगी पोपट सगळ्यांचा झालेला होता. पहिल्यांदाच माझ्या दिरानं कालच असा डीजे साऊंड वगैरे आणलेला होता. मग काही एक सुयक गाणी. आमच्या गाण्याच्या आवाजानं अख्खी गल्ली हादरलेली होती. गल्लीत राहण्याचा फायदा आहे बघा. जे ते येत होतं ना त्याला आम्ही कलरनं बरबाद होतो. आम्ही म्हणजे सगळे जेंट्स लोक कलरनं बरबाटत होते. परत बोबडी वळली आणि असं नाचत होतं. नाचतं तर कुणाला येत नाही पण सगळेजण अंगात आल्यासारखे नुसते नाचत होते. तोपर्यंत कारभारानं दिली कोणी ते एक भांग दिली. पहिला घाट पिला आहे. असं जे चुकला ना आयुष्यात पहिल्यांदा पिलेला होता. दादा ग परत बघितलं तर अहो ते साधं दूध होतं. नुसतंच आपलं प्यायला गोड घाड म्हणून आणलेलं होतं. आम्हाला वाटलं भांग नाही चढतंय का काय नाही. सगळ्या पोराबिनाने सगळ्यांनीच आम्ही ते भांग एक घोट पिलेला होता. पण काय पण म्हणा असली जी मज्जा आणली ना. परत सगळ्यांनी काय आणलेलं समोसे बिमोसे थंडा बिंडा सगळंच काय काय आणलेलं होतं. भरपेट असा नाश्ता केला ना. अख्ख्या गल्लीत राडा राडा नुसता काय शेणात लोळल्यासारखे सगळेजण नुसते लोळत होते. सकाळच्या 10 वाजता होळी खेळायला सुरुवात केलेली होती. दुपारच्या 1 वाजेपर्यंत दना आणून अख्खी गल्दी दणदणून आम्ही काढलेली होती. सगळ्या शेवटी बाळ्या डान्स पण आम्ही केला. कुठला डान्स राहिला फक्त मायकल जॅक्सनवालाच आमचा डान्स राहिला नाही तर जे ते डान्स आम्ही करून बघितले. आऊ शपथ काय भिजलेलो काय कलर लावलेलो गॉगल शॉगल आणि आज सगळ्यांनाच सुट्टी होती.
तेवढ्यात आमच्या एरियातली ढोल बिल घेऊन अशी पोरं आली. गरजा महाराष्ट्र माझा कसलं गाणं भारी त्यांनी बोललं, लय मजा आली बघा. नंतर आम्ही ऍक्टिंग चालू केली भांग चढलेली, कारण का आम्हाला रील बिल असे काढायचे होते, जरा कॉमेडी बिंबिडीवाले काढायचे होते. काय सांगू, उजेची त्याची ऍक्टिंग बघून हसून हसून पोटात दुखायला लागलं बाबा राव. एक हसतंय, एकाचं हसायचं बंद होते तर दुसरं अंगात आल्यासारखं हसतंय. आम्हाला बनवायची होती ती भूलभुलैयामधली नाही का, टिंग टिडिंग टिंग 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 अशी वाली ट्यूनवाली नाही का, ती वाली राजपाल यादवची तसली वाला व्हिडिओ बनवायचा होता. कसलं बुसकटातनं उठल्यासारखं आम्ही वाटतो. आईच्या गावात असं वाटतं अस्सल बेवडे आम्ही लोक आहे. पूर्ण अंगात आलेलीच ॲक्शन, सगळे ॲक्शन आम्ही बघितले. टमरेल नाही हो, ते ड्रमातलं पाणी काढायचं होतं, नाही तर तुम्ही म्हणाल गॉगल बिगल, तोंडाला कलर, काय सांगू तुम्हाला. आई शपथ, एखादं प्रोफेशनल शाहरुख खान पण लाजला असता आमच्या ऍक्टिंगला. असलं आम्ही ऍक्टिंग केलेली होती. आणि जी व्हायरल झाल्यात ना रील आमच्या इंस्टाग्रामवरती, बसलोय पोज बघा ना, पोज मॉडेलच्या वरची पोज. जाऊबाईला तर आम्ही मुद्दाम हसवत होतो. ती एकदा हसायला भाऊ तर जाऊबाईला बघून असले शॉक झालेले होते ना. आईच्या गावात तोंडाच्या त्यांच्या 12 वाजलेल्या होत्या. सगळ्यांचेच अवतार. म्हणजे आम्ही खरं सांगू का, आम्ही बायका, आम्ही जेवढा महिला ग्रुप आहेत ना, नवरे तर आमचे दरवर्षी खेळायचे, आम्ही बायका पहिल्यांदा खेळलेलं होतं. म्हणून आमच्या नवऱ्याने यावर्षी आम्हाला फ्रीडम दिलेली होती. आणि एवढं नाचलोय ना आम्ही, खरंच खूप खूप जाम नाचलेलं. ते फक्त आमच्या नवऱ्यामुळे, की ज्यांनी आम्हाला एवढी खरं सांगू, लग्नानंतरची ही माझी पहिली होळी आहे आणि एवढी भारी होळी माझी कधीच झाली नव्हती आणि खूप मज्जा आली. मला वाटते तुम्हाला पण आमची होळी बघून मज्जाच आली असेल, कारण का अख्खी गल्ली आम्ही डोक्यावरती उचललेली होती. थँक्यू सगळ्या माझ्या भाऊकीना, जे सगळेजण एकत्र येऊन एवढा भारी एन्जॉय करतात आहे. हॅपी होळी.